हॅलो एव्हरीवन. आज आपण औद्योगिक वित्तपुरवठ्याचे परकीय बाह्य स्रोत म्हणजे काय, ज्यावेळेस आपण आपला व्यवसाय सुरू करत असतो त्यावेळेस आपण अंतर्गत स्रोत कोणते आणि बहिर्गत स्रोत कोणते. अंतर्गत स्रोतमध्ये आपण आपल्या देशाच्या आत ज्या काही वित्त संस्था आहे त्यांच्याकडूनच आपण काय करू शकतो, कर्ज घेऊ शकतो. तसेच बहिर्गत स्रोतमध्ये आपण ज्या काही बाहेरच्या म्हणजे बाहेरच्या देशाच्या ज्या काही वित्त संस्था आहेत त्यांच्याकडून आपण कर्ज घेऊ शकतो. प्रास्ताविक स्थानिक वित्तपुरवठ्याला पूरक या दृष्टीने औद्योगिक वित्तपुरवठा यांच्या गरजा बाह्य स्रोतातून भांडवल घेऊन पूर्ण केल्या जातात. साधारणपणे दीर्घकालीन कर्जासाठी असा निधी वापरला जातो. बाह्य स्रोतातून बऱ्याच स्वरूपात निधी उपलब्ध होतो. परदेशी सरकारकडून व परदेशी संस्थांकडून येणारी मदत यात समाविष्ट असते. यामध्ये वर्ल्ड बँक असेल, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असेल, ह्या काही संस्था आहेत त्या आपल्या व्यवसायासाठी भांडवल पुरवत असतात. त्यामध्ये जे काही औद्योगिक वित्तपुरवठ्याचे परकीय स्रोत आहेत त्यामध्ये फर्स्ट आहे परकीय थेट गुंतवणूक. परदेशातून होणाऱ्या दीर्घकालीन गुंतवणुकीला थेट परदेशी गुंतवणूक फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट मध्ये कर्ज अभिप्रेत नसते. थेट या शब्दातून गुंतवणूकदाराला परदेशातून थेट नियंत्रणाचा अधिकार असल्याचे सूचित होते. गुंतवणुकीच्या प्रकारानुसार गुंतवणूकदार त्या कंपनीवर थेट नियंत्रण राखू शकतो. यामध्ये परदेशी गुंतवणूकदाराकडे नियंत्रण जाण्याचा धोका असतो. फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट ही अल्पावधीची गुंतवणूक असते व त्यात सट्टेबाजी होऊ शकते. जागतिकीकरणाच्या काळात अनेक देश वेगवेगळ्या योजनांद्वारे परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करू पाहतात. त्यामध्ये मलेशिया असेल, कोरिया असेल, तैवान असेल, या देशांनी आपल्या निर्यातीसाठी मोठी भर घालून अर्थव्यवस्था अत्यंत प्रबळ बनवली. भारताने बंदिस्त अर्थव्यवस्था स्वीकारली व 1990 पर्यंत थेट परदेशी गुंतवणूकदाराकडे फारसं लक्ष दिले नाही. यामुळे भारताचा बाजार म्हणजे अर्थव्यवस्थेवरती प्रभाव राहिलेला नाही. त्यानंतर परकीय थेट गुंतवणुकीचे काही फायदे आहेत. वस्तू व सेवा यांच्या निर्मितीसाठी अनेक देश आता थेट परदेशी गुंतवणुकीचा आश्रय घेत आहेत. त्याचबरोबर फायदेही आहेत. ते पुढीलप्रमाणे: भांडवलाची त्वरित उपलब्धता, प्राथमिक ग्राहक उपयोगी वस्तू व सेवांचे उत्पादन वाढविण्यासाठी भांडवल लगेच गुंतवता येते व त्यामुळे औद्योगिकीकरणास व अर्थव्यवस्थेस लाभ होतो. विकसनशील देशाच्या बाबतीत हे अत्यंत खरं आहे. उद्योगाचा आकार व गुणवत्ता यात जागतिक पातळीपर्यंत पोहोचली आहे. नंबर 2, मोठ्या उद्योगांची निर्मिती. जागतिक स्तरावरील व मोठ्या कंपन्या मोठ्या प्रमाणावर परदेशी गुंतवणुकीमुळे मोठे उद्योग निर्माण करतात. उदाहरणार्थ असेल चीन व श्रीलंका. जागतिक बाजारपेठेसाठी मुद्दाम निर्माण केलेल्या कापड गिरण्या आहेत. त्यांना अमेरिकेतून तंत्रज्ञान व आर्थिक सहाय्य मिळत असते. त्यानंतर नंबर 3 आहे विकासाचा केंद्रबिंदू. नव्या मोठ्या कंपन्यातून मोठ्या प्रमाणावर व्यवसाय होऊ लागतो. नंतरच्या प्रक्रियांवर आधारित अनेक उद्योग तयार होऊ शकतात. शिवाय संलग्न उद्योग व संबंधित सेवा देणाऱ्या उद्योगांची निर्मिती होते. स्थानिक गुंतवणूक वाढीस लागते. या सर्व सकारात्मक कारणांमुळे मूळ देशात आर्थिक विकासाला चालना मिळत असते. त्यानंतर 4, निरोगी स्पर्धा निर्माण होते. परदेशी गुंतवणुकीचा प्रवाह साधारणपणे मूळ देशातील कार्यक्षम व यशस्वी उद्योजकाकडे वळविला जातो. त्यामध्ये परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यात देशामध्ये स्पर्धा असल्याने त्यांच्यामध्ये कार्यक्षमता वाढते. सुधारणेसाठी अनेक प्रक्रिया तरल केल्यामुळे देशातील उद्योगांच्या उत्पादकतेवर भर पडते. जर मूळ देशात काही वस्तू आधी तयार होत नसतील तर व FDIमुळे त्या निर्माण होत असेल तर परदेशी गुंतवणूक पूरक ठरते. 5,
स्थानिक गुंतवणुकीस प्रोत्साहन. थेट परदेशी गुंतवणुकीतून उद्योगधंद्यात सुधारण्याचे नवीन मार्ग येतात व नीतिधैर्य वाढते. परदेशी कर्ज किंवा परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणुकीपेक्षा थेट परदेशी गुंतवणुकीमुळे स्थानिक उद्योगांवर जास्त प्रभाव पडतो. त्यामुळे अर्थव्यवस्थेतील आत्मविश्वासाची पातळी वाढते व स्थानिक गुंतवणुकीला चालना दिली जाते. उदाहरणार्थ, गेल्या दशकामध्ये भारतीय शेअर बाजाराची झालेली वाढ. आणि लास्ट आहे, अर्थव्यवस्थेला जोर मिळतो. जी काही मूळ देशातील अर्थव्यवस्थेला विकासासाठी जो निधी प्राप्त होतो, असा अधिक परदेशी गुंतवणुकीमुळे जागतिक दर्जाच्या अधिक कंपन्या, उत्पादने व पर्यायाने परकीय चलनात भर होत असते. FDIमुळे स्थानिक उत्पादन व निर्यातीसाठी उत्पादन दोन्ही वापरतात. वस्तू व सेवांच्या अधिक उत्पादनामुळे एकूण राष्ट्रीय उत्पन्न, दरडोई उत्पन्न वाढते. या अर्थव्यवस्थेवर गुणाकारात्मक प्रभाव पडतो. अर्थव्यवस्थेच्या सतत प्रगतीमुळे अधिक परदेशी गुंतवणूक आकर्षित होते. त्यानंतर सेकंडरी परदेशी संस्थात्मक गुंतवणूक. भांडवल हा प्रत्येक व्यवसायाचा आत्मा असतो, हे आपण प्रत्येक वेळेस बघत असतो. जर भांडवल असेल तरच आपण व्यवसाय संस्था पुढे सुरळीत पद्धतीने चालू शकतो. जर भांडवल नसेल तर आपली ती व्यवसाय संस्था बंद पडेल. त्यामुळे भांडवल असेलच तरच व्यवसाय संस्था चालते. भांडवल हा प्रत्येक व्यवसायाचा आत्मा आहे. देशाच्या जलद विकासाच्या दृष्टीने विकसित देशातून भांडवलाचा प्रवाह विकसनशील व अविकसित देशांमध्ये येणे आवश्यक असते. आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्य आणि सुव्यवस्थित संबंधामुळे विकसित देशांमधून विकसनशील देशांकडे भांडवलाचा ओघ वाहत आहे. जे काही भारतातील व्यावसायिक विकासाच्या दृष्टीने असे आपणास आढळून येते की आपणास भांडवल गरजेचे आहे. प्रत्येक देशाला त्याच्या विकासाच्या सुरुवातीच्या काळात परकीय गुंतवणुकीवर अवलंबून राहावे लागले. ज्यावेळी भांडवलाची कमतरता भासते त्यावेळी व्यवसायात भांडवल उभारणीच्या संदर्भात परकीय भांडवल अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. ज्या काही संस्था आहेत, युनो असेल, IBRD असेल, यासारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांमुळे अशा प्रकारचा भांडवलाचा प्रवाह चालू असतो. निरनिराळ्या प्रकारच्या आंतरराष्ट्रीय संस्था भारतामध्ये गुंतवणूक करून भारतातील भांडवल तुटीचे प्रमाण काढतात. तसेच व्यवसाय आणि आर्थिक विकासाच्या दृष्टीने आवश्यक असलेले दीर्घ भांडवलाची तरतुदीही करतात. यामध्ये काही परकीय संस्था आहेत. आंतरराष्ट्रीय परस्पर निधी. आंतरराष्ट्रीय परस्पर निधीची स्थापना 1945च्या डिसेंबरमध्ये झाली. या निधीमध्ये 29 सदस्य देश सामील झाले. त्यामध्ये ब्रेट वूड कॉन्फरन्सचा परिणामस्वरूप परस्पर निधी आणि जागतिक बँकेची स्थापना देखील झाली. या निधीमध्ये एक कार्यकारी संचालक मंडळ असते. हे कार्यकारी संचालक मंडळ या निधीची दैनंदिन कारभार पाहत असते. यामध्ये 16 देशांचे निवडलेले 16 आणि 6 देशांचे नियुक्त सभासद असतात. त्याचे सचिवालय वॉशिंग्टन येथे आहे. त्याचे काही उद्दिष्ट आहेत. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक सहकार्य करायचे, त्यानंतर जागतिक व्यापाराचा विस्तार करायचा, बदलाबदल दरात स्थिरता आणायची, प्रधान अडचणींचे संतुलन करवायचे, आंतरराष्ट्रीय तरलता राखणे म्हणजेच लिक्विडिटी, योग्य न्याय व आंतरराष्ट्रीय संबंध. त्यानंतर आहे जागतिक बँक. जागतिक बँक ही 1944 जुलैमध्ये स्थापन झाली. जागतिक बँकेची स्थापना करण्यात आली. तिचे कार्य 1946 साली सुरू झाले. तिच्या सदस्य राष्ट्रांचा आर्थिक विकास घडवून आणणे आणि जागतिक राहणीमानाचा दर्जा उंचवणे हीच तिची उद्दिष्टे आहे. या बँकेचा हेतू उत्पादक कार्यासाठी भांडवल पुरवणे तसेच हमी देऊन अथवा कर्जामध्ये भागीदारी घेऊन परकीय भांडवल उपलब्ध करून देणे. त्यामध्ये जागतिक बँकेची काही उद्दिष्ट आहेत. त्यामध्ये कर्जदाराच्या कर्जफेडीची क्षमता तपासून पाहिली जाते. त्यासाठी बँक एक समिती त्या देशाच्या शेतकी, खनिज आणि औद्योगिक स्रोतांची परिस्थिती पाहण्यासाठी पाठवते. त्यानंतर ठराविक प्रकल्प सुरू करण्याच्या दृष्टीने तपास करणे, कर्जाच्या अटी व नियमासंबंधी वाटाघाटी करणे, कर्जाचे व्यवस्थापन व उपयोग करणे. त्यानंतर 3
आंतरराष्ट्रीय विकास संस्था इंटरनॅशनल डेव्हलपमेंट एजन्सी जागतिक बँकेला संलग्न असलेली ही संस्था 1960मध्ये तिची स्थापना झाली. जागतिक बँकेपेक्षा वेगळे कर्ज प्रकरणे ही संस्था करते. विकासाला पूरक असा हा प्रयत्न असतो. जागतिक बँकेच्या सर्व सदस्यांना या संस्थेचे सभासदत्व मिळत असते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन जागतिक बँकेच्या संचालक मंडळाकडून या मंडळाच्या संचालकांची निवड होते व या मंडळाचे कामकाज पाहिले जाते. स्वतंत्र आणि ही एक वेगळी संघटना आहे. जागतिक बँकेची संलग्न संस्था म्हणून ही कार्यरत असते. सदस्य देशाच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने उत्पादक खाजगी व्यवसायाच्या वाढीसाठी त्यांना प्रोत्साहित करणे हीच तिची उद्दिष्ट आहे. खाजगी गुंतवणूकदार यांच्याशी भागीदारीत ही संस्था गुंतवणूक करत असते. त्यानंतर आशियाई निक्षेप संघटना एशियन क्लिअरिंग युनियन 9 डिसेंबर 1994 रोजी या संस्थेची स्थापना झाली. या संस्थेचे मुख्यालय तेहरान येथे आहे. या संस्थेची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे: जी काही बहुउद्देशीय तत्वांवर चालू असलेल्या आंतरराष्ट्रीय व्यवहारासाठी प्रधान सुविधाची व्यवस्था करणे. त्यानंतर या व्यवहारात भाग घेणाऱ्या सदस्य देशांच्या चलनाचा व्यवहारात उपयोग करणे. आणि लास्ट, परकीय भांडवलाच्या व्यापारात इकॉनॉमी दाखवून अशा व्यवहारांसाठी लागणाऱ्या खर्चात कपात करणे. आणि आंतरराष्ट्रीय तडजोडीसाठीची बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट 1930मध्ये या बँकेची स्थापना झाली. पहिल्या महायुद्धातील हानी भरून काढणे आणि मध्यवर्ती बँकांमध्ये वित्तीय सहकार्याचा प्रवाह सुरू करणे या बँकेचे ध्येय होते. या बँकेची स्थापना सरकारने न करता मध्यवर्ती बँकेने केलेली आहे. तिचा विकास संघटनेत झाला आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय कार्यात ही बँक अतिरिक्त सुविधा पुरवते. आंतरराष्ट्रीय वित्त तडजोडी ही बँक अत्यंत मोलाची भूमिका बजावत असते. त्याचप्रमाणे मध्यवर्ती बँकेच्या परकीय चलन निधीची ती व्यवस्थापन करते. ही बँक सोन्याच्या ठेवी स्वीकारते. ती सांपत्तिक तसेच वित्तीय सहकार्य देखील देते. त्यानंतर लास्ट आहे अनिवासी भारतीयांची गुंतवणूक. भांडवल हा व्यवसायाचा आत्मा असतो. पाठीमागील मुद्द्यावरून आपण बघितलं. व्यवसायाची सुरुवात तसेच त्या व्यवसायाची प्रगती ही भांडवलाच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. भारत हा विकसनशील देश आहे. भारतातील उद्योगांच्या विकासासाठी भांडवलाची अत्यंत आवश्यकता असते. असे भांडवल परदेशी भांडवलाच्या माध्यमातून उभे राहू शकते. अशा प्रकारच्या गुंतवणुकीची अत्यंत गरज असते. प्रत्येक देशाला भांडवलासाठी इतर देशांवर अवलंबून राहावे लागते. व्यवसायाच्या वृद्धीसाठी परदेशी भांडवलाची गरज भासते. जागतिक उद्योग व्यवसायाचा इतिहास पहिल्यास बहुतेक देशांनी भांडवलासाठी इतर देशांचे सहाय्य घेतल्याचे दिसून येते. देश अविकसित असो अगर विकसनशील असो, प्रत्येक देशाला उद्योग व्यवसायाच्या प्रगतीसाठी परदेशी गुंतवणुकीचे सहाय्य घ्यावेच लागते. त्यामुळे भारतातही अशा परदेशी गुंतवणुकीचे स्वागत केले जात आहे. नजीकच्या काळात अनिवासी भारतीयांची भारतामध्ये उद्योग व्यवसायात गुंतवणूक हा भांडवल उभारणीचा मोठा व महत्त्वाचा स्रोत बनला आहे. त्यामध्ये जे काही अनिवासी भारतीय ते कोणत्या पद्धतीने आहे ते थोडक्यात बघू. जी भारतीय रहिवासी आहे परंतु त्या व्यक्तीने परदेशात कायमचे वास्तव केले असे अनिवासी भारतीय. त्यानंतर जी व्यक्ती परदेशात नोकरी अगर व्यवसाय निमित्त गेलेली आहे ती. त्यानंतर ज्या व्यक्तीने परदेशात कायम वास्तव्य करून परदेशी नागरिकत्व स्वीकारले आहे किंवा ज्याचे पूर्वज हे भारतीय होते असे व्यक्ती. त्यानंतर अनिवासी परदेशीय भारतीयांच्या सहभागाची आवश्यकता किंवा गरज आपणास का भासते. त्यामध्ये भांडवल उभारणे असेल, परकीय प्रगत तंत्रज्ञानाचा वापर असेल, शास्त्रशुद्ध तंत्रज्ञान व संशोधनासाठी पुरवठा असेल, उद्योगधंद्याच्या विकासात वाढ करायची असेल किंवा आपली प्रगती जलद करायची असेल, यासाठी आपल्याला अनिवासी परदेशी भारतीयांचा सहभागाची आवश्यकता आहे. अनिवासी परदेशी भारतीयांना देण्यात येणाऱ्या सोयी सवलती. ज्या काही सोयी सवलती आहे त्यांच्या काही बँक खाते असतील, सरकारी रोख्यात गुंतवणूक असेल, उद्योगांमध्ये गुंतवणूक असेल किंवा परत न करण्याच्या बोलीवर जी काही गुंतवणूक असेल, अशा गुंतवणुकी या अनिवासी परदेशी भारतीयांना देण्यात येणाऱ्या सोयी सवलती आहे. आणि लास्ट, अनिवासी भारतीयांना कराराच्या सवलती. भारतातील
उद्योगांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या अनिवासी भारतीयांना करारामध्ये काही सवलती दिल्या असतात. त्या सवलती पुढीलप्रमाणे सांगता येतील. त्यामध्ये काही ज्या व्याजाच्या रकमेवर कर सवलत असेल, लाभांशावर काही सूट असेल, उत्पन्नावर 20% दराने आकारणी असेल, उत्पन्नावर कर सवलत असेल, दीर्घ मुदतीच्या भांडवलावर 20% दराने आकारणी घेत असेल किंवा भेटवस्तूवर किंवा आकारणी सूट असेल, संपत्ती करात सवलत आणि त्यानंतर खात्यातील शिल्लक रकमेवर करारात असेल. या सगळ्या गोष्टी या अनिवासी भारतीयांवर केली जाते.